शोधला असे ते संत गाडगे महाराज. मित्रांनो, गाडगे महाराजांबद्दल सांगण्यासारखं खूप आहे आणि आपणही हे सगळं जाणता. पण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो आहे प्राध्यापक डॉक्टर सत्वरा सरांना की त्यांनी या प्रसंगी गाडगे महाराजांच्या जीवनावर थोडक्यात आपल्या ज्ञानाचा प्रकाश. गाडगे बाबा यांची जयंती आपल्या अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचं नाव देण्यात आलं. संत गाडगे बाबा काहीही शिकले नव्हते, परंतु एवढं मोठं विद्यापीठ त्यांच्या नावानं चालू आहे. त्याच्या मागे कारण काय आहे? त्यांचं कर्म. सदा निरक्षर असून त्यांनी संपूर्ण समाजाला साक्षर करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यभर त्यांनी विद्यार्थ्यांना, लोकांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. संत गाडगे बाबा प्रत्येक खेड्यावर जायचे. पहिले दिवसा ग्राम स्वच्छता करायची स्वतःतून आणि नंतर लोक आले का त्यांच्या डोक्यातली घाण दूर करण्यासाठी प्रवचन द्यायचे. प्रवचनामध्ये साधे सुधे उदाहरणं देऊन त्यांच्यातला जो अज्ञान आहे, त्यांच्यातला जो अंधश्रद्धा आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न करत असत. विद्यार्थी मित्रांनो, एकदा गाडगे महाराज प्रवचन चालू असताना त्यांना न्यूज आली की त्यांचा जो एकुलता एक मुलगा होता तो वारला. आणि न्यूज देणारा जो व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. तरी गाडगे महाराजांनी आपलं प्रवचन कंटिन्यू ठेवलं. त्यानंतर महाराज काय बोलले? असे गेले कोट्यानी कोटी का रडू मी एकासाठी. बघा, महाराजांचं किती मोठं मन होतं की एकुलता एक मुलगा गेल्यानंतरही ते काय म्हणाले की बा सगळीच जनता माझी लेकरच आहे. यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गाडगे महाराज जयंती निमित्त या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खंडारे सर, उपस्थित प्राध्यापक डॉक्टर रेळे सर, डॉक्टर सत्तुरवार सर आणि डॉक्टर प्राध्यापक कनाटे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, गाडगे महाराज जयंती साजरी करणं तर प्रत्यक्षात तर आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहोत. त्याच्यामुळे आपण ही जयंती साजरी करत असताना किमान 10 मिनिटं तरी श्रमदान किंवा स्वच्छता करायला पाहिजे असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. परिस्थिती आणि अडचण कसेही असो, पण गाडगे महाराजांनी समाजाला जो संदेश दिला तो संदेश त्यांनी कृतीतून दिला. भाषणातून देण्यापेक्षाही कृतीतून गाडगे महाराजांनी नेहमी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे आपणही फक्त स्पीच किंवा भाषण न देता तेवढी कृतीही करायला पाहिजे. एवढी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून माझं वैयक्तिक कर्तव्य आणि स्वयंसेवकांकडनं ते करून घ्यायला पाहिजे असं मलाही वाटतं आणि आपण ते प्राचार्यांच्या परवानगीने करून घेऊ. यानंतर गाडगे महाराजांच्या बाबतीत बोलायचं असेल तर गाडगे महाराजांनी स्वच्छता आणि युवकांच्या संदर्भात बोलायचं असेल तर व्यसनाधीनतेवर अत्यंत टीकात्मक असं मार्गदर्शन समाजाला केलेलं आहे. कारण युवा जेव्हा व्यसनाच्या अधीन होतो तेव्हा समाजाची किती दुर्गती होऊ शकते याची अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. स्वच्छताचा संदेश देणारे पुजारी असं आपण गाडगे महाराजांना ओळखतो. त्याच्यामुळे स्वच्छता ही घराची, गावाची, समाजाची, सार्वजनिक ठिकाणांची केलीच पाहिजे, झालीच पाहिजे. त्याचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. एखाद्या देशाच्या बाबतीत जर काही बोलायचं असेल तर सगळ्यात आधी आपण त्या देशामधली जी काही परिस्थिती आहे त्याच्या बाबतीत बोलत असताना आर्थिकच्याही आधी आपण तो देश कसा आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, तिथे काय पाहण्यासारखं आहे, या सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यात आधी विचार करतो. आणि तेव्हा त्याच्यामुळे आपला जो देश आहे, आपला परिसर आहे, आपला गाव आहे, हे नीटनेटकं कसं राहील, स्वच्छ कसं राहील याच्यासाठी आपण बघतो की वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून देखील प्रयत्न होत असतात. तर विद्यार्थी म्हणून आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्यालाही आपणही आपल्या कृतीतून दर्शवून दिलं पाहिजे की गाडगे महाराजांची विद्यापीठाचे आपण विद्यार्थी आहोत, राष्ट्रीय सेवा योजनेचे आपण स्वयंसेवक आहोत. हे असताना आपल्याला
स्वच्छतेची जाणीव ही निश्चितच असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण हा जो काही संदेश आहे तो काय म्हणून त्याला अडॉप्ट करू, म्हणजे आपण ती विचारधारा या ठिकाणी घेऊ की आम्ही नेहमीच नीटनेटकं राहण्याचा, म्हणजे स्वतःचं शारीरिक तर नीटनेटकेपणा आहेच, पण माझं अंगण, माझं गाव, माझा समाज हा देखील स्वच्छ आणि नेटका राहील, ही प्रतिज्ञा आपण आपल्याशी जरी केली तरी प्रत्येकाने आपलं घर स्वच्छ ठेवलं तर समाज आपोआप स्वच्छ होऊन जातो. आणि त्यासोबतच आज इथे युवक विद्यार्थी आहेत म्हणून मी विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो, व्यसनापासून निश्चितच दूर राहा. गाडगे महाराजांनी वारंवार व्यसनावर अनेक गोष्टी सांगितल्या. तुम्हाला मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये धडा देखील असेल की व्यसनमुक्ती हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या स्मृतीला माझं विनम्र अभिवादन. अगदी हायलाइट्स म्हणूनच घेणार आहे तुमचे 2 मिनिट. गाडगे बाबा नुसतं स्टेजवरून भाषण देणारे संत नव्हते, ते कृतिशील संत होते, वैज्ञानिक संत होते. अडाणी असतानाही वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता. आता गाडगे बाबांचं आचरणही आपण अंगीकारलं पाहिजे, है ना. दशसूत्री कार्यक्रम माहिती आहे, स्वच्छता ठेवा. मी सकाळीच उठलो आणि माझं अंगण झाडलं. भुकेल्यांना अन्न द्या. आलो तिथं कॅन्टीनवर चहा घ्यायला, एक भिकारी होता, त्याला 10 रुपये दिले. आजच बरं, कालचा विषय ना आजचा. दुसरा संदेश. तिसरा, प्राणीमात्रावर दया करा. आपले श्रीरामभाऊ क्षीरसागर यांच्याकडे छोटीशी कुत्री आहे, तिला 3-4 पिल्लं आहेत, बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्राच्या परिसरामध्ये छोटी छोटी पिल्लं फिरत असतात, है ना. ती तशी कामाचीच कुत्री आहे, कारण की ती आपण सगळे लोक गेल्यानंतर रात्री महाराष्ट्राची काय करते, ती क्वालिटी करते, है ना. तर इथं अवतीभोवती काही घरं नाही आहे, कोणी तिला पोळी देणार आहे, है ना, काही अन्न देणार आहे, हॉस्पिटलच आहे फक्त. म्हणून बरेच दिवसापासून मी त्याला बिस्किटची पुडी देत असतो. आणि आजही मी आपल्या कार्यक्रमाच्या पहिले आपला कोण विद्यार्थी आहे त्याच्या हातून 3 बिस्किट, त्याच्या हातून 4 बिस्किटचे पुढे बोलवले आणि दिले. म्हणजे 3 संदेश गाडगेबाबाचे आजच पाळले. सकाळी झाडलं, माझं घरचं अंगण, घरचं नाही, नगरपालिकेची जागा. घर तर कोणी जाते, माझ्याकडे बाई आहे घर झाडाचा विषय नाही, पण अशी जागा की त्याचा कोणी मालक नाही, नगरपालिकेची. नगरपालिकेचं ग्राउंड धावून आलो. भिकाऱ्याला 10 रुपये दिले मी. त्यानंतर प्राणीमात्रावर दया करा. त्या कुत्रीला बिस्किटची पुढे दिली. तर असा हा सगळ्या गोष्टी आचरणात. आणि राहिला विषय झाडायचा, तर हे तुम्ही बघता की आमचे NCचे कॅडेट्स दर शनिवारी कशा प्रकारे गाडगे बाबांचा झाडू हातात घेऊन कशा प्रकारे परिसर है ना. म्हणून आणि गाडगे बाबा वैज्ञानिकचं उदाहरण जर सरांनी सांगितलं होतं, सरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आपण आपल्या घरचं वडील म्हणा, आजोबा म्हणा, एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर आपण काय करतो, पिंडदान. कोणता कार्यक्रम करतो आपण, पिंडदान. पिंडदानाचा म्हणजे नदीच्या काठावर जातो आणि त्या दिवशी भात असते, दही असते किंवा काही त्यांच्या आवडीचे पदार्थ असतील, आहे की नाही, ते सगळे आपण तिथे घेऊन जात असतो. आणि कावळा येतो, आपण काय करतो, आला कावळा, समजा आपला घास गेला, तिथपर्यंत पोहोचला. असाच एक पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असताना गाडगे बाबा तिथे होते आणि गाडगे बाबांनी काय केलं, नदीच्या काठावर साजरा प्रभाव असतो, है ना. तर गाडगे बाबांनी काय केलं, नदीच्या पात्रात असं राहून काठावर ते पाणी असं फेकत होते दोरावर मागे. तर तिथला तो म्हटला पुजारी पंडितजी, का म्हणे तुम्ही पाणी फेकता म्हणे, हे तर आमच्या अंगावर येत आहे म्हणे, काय करत आहे. काही नाही म्हणे, तुम्ही काय करत आहे म्हणे. ते म्हणे पिंडदानाचा कार्यक्रम आहे. पिंडदान काय, हा जो घास आहे, जो मृत आत्मा आहे, त्याच्यापर्यंत हा जातो आणि तो खातो ऍक्च्युअली, असं काय म्हणे. खरंच, हो म्हणे, बिलकुल. मग तुम्ही काय करता, जाते का 30पर्यंत. हो म्हणे, जाते 30पर्यंत खातो. मग गाडगे बाबा म्हणतात, गाडगे बाबा त्यांना म्हणतात की बाबा मी जे पाणी फेकतोय मागे, हे माझ्या शेतीला देतोय. अरे असं कसं, शेतीला पाणी कुठं आहे शेती, 20 किलोमीटर अंतरावर, तिथून पाणी जाणार आहे. अरे म्हणे तुझ्या बाप हजारो किलोमीटर आहे, त्याला जर घास जाऊ शकते तर 10 किलोमीटर पाणी घेऊन जाऊ शकते, तिथून फेकलं तर. बघा, एवढं तार्किक आणि वैज्ञानिक भूमिका गाडगे महाराज. या ठिकाणी
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित होत आहे, संपन्न होत आहे. बरेच वक्त्यांनी बोलून गेले आहेत, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे, त्यांचे विचार, त्यांचे कार्य आपल्या लक्षात आले आहे. मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो की संत गाडगेबाबा हे विज्ञाननिष्ठ आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे, लोक शिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ, स्वच्छता अभियानाचे जनक, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता यांनी बुडसटलेल्या समाजाचा विकास करणारे एक कृतिशील महान समाजसुधारक आहेत. शिक्षणाची गंगा जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे निष्काम कर्मयोगी असे हे गाडगेबाबा. यांना मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खंडारे सर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले, तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच इंग्रजी विभाग प्रमुख मेजर डॉक्टर रेडे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं मार्गदर्शन मुलांना केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर महाजन मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी गाडगे महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती आपणा सर्वांना दिली, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. ज्यांच्या नेहमीच्या सहकार्यानं हा संयुक्त जॉईंट कोलॅबोरेटिव्ह कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे आम्ही सर्व म्हणजे हँडिकॅप तर नाही म्हणता येईल, परंतु बऱ्याच प्रसंगी आम्ही म्हणजे सांस्कृतिक विभागावर विसंबून राहतो, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर चतुर्वाल सर, त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन राष्ट्रीय सेवा योजनासोबत त्यांनी एक कोलॅबोरेशन केलं, एंगेजमेंट केली, एक मेळ घातला आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सरांचे मी विशेष आभार मानतो. त्यामुळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक डॉक्टर सोरे सर, डॉक्टर जोशी सर, डॉक्टर चौधरी मॅडम, आमचे मित्र गवाडे सर, टेकाम सर आणि सतीश सर, या सर्वांचे आणि आपण सर्वांचे मी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार मानतो. आणि यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम फक्त या ठिकाणी संपलेला आहे, परंतु सर्वांना आग्रहाची एक म्हणजे सूचना आहे की आपण सर्वांनी श्रमदान करायचं या ठिकाणी.